नमस्कार. मुक्ताई क्रोशा आणि फॅशनमध्ये मी सविता सुर्वे आपलं स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत साच्यावरचे गोंडे. यासाठी आपल्याला लागणार आहे साचा. तर पहा आपण काय काय साहित्य लागतंय. यासाठी लोकर, नंतर हा साचा. हे साच्याचं एक पॅकेट घेतले की याच्यात वेगवेगळ्या साईजचे 4 साचे येतात. तर तुम्हाला जो आकार हवा आहे त्याचा तुम्ही यूज करू शकता. त्याच्यानंतर एक छानसं नवीनसं ब्लेड हवं आहे आपल्याला, कैची हवी आहे आणि सुई. चला आपण गोंडा बनवायला सुरुवात करूया. हे पहा, हे साचा असतो. याच्यात हे एका साच्याचे 2 भाग आहेत बघा. एकाला खाचे आहेत, एक प्लेन भाग आहे. तर आपण हे दोन्ही एकमेकांवर ठेवून याला आपण लोकरीच्या साहाय्याने गुंडाळणार आहोत. पण जर आपण एक धागा घेतला तर आपल्याला 110 वेढे घ्यावे लागतील. तर मी इथे 2 धागे घेते, जेणेकरून आपल्याला 55 वेढे घ्यावे लागतील, म्हणजे आपला वेळही वाचेल. बघा, एका साईडला खाचे आहेत, एक साईड प्लेन आहे. तसे मी 2 साचे एकमेकांवर ठेवले आणि मी आता हे लोकर गुंडाळून घेते. तर याच्यावर आपण 55 वेढे घालणार आहोत. दुसराही आपण असंच बनवणार आहोत. पहा, हे गुंडाळून घेते मी. हे साचे तुम्हाला लोकरीच्या दुकानात किंवा ऑनलाईन ही भेटू शकतात. इथे मी 55 वेढे घेतलेले आहेत. धागा कापून घेऊया. सेम आपण असंच दुसरेही भागावरती वेढे घालून घेऊया. याच्यावरही आपण 55 वेढे घालणार आहोत. आपण हे पॉम म्हणतात या गोंड्यांना, ते गोंडे बनवतोय. हे पहा, माझा दुसरा भाग आहे तयार आहे. आता मी हे खाचे आहेत त्याच्यामध्ये प्लेन भाग बसून घेते. बघा, अशा प्रकारे मी हे बसून घेतले आणि आता आपल्याकडे हा पूर्ण गोल झाला आहे. आता आपण सुई धाग्याच्या साहाय्याने इथे बांधून घेणार आहोत. तर त्या अगोदर आपण इथे हा जो अर्धगोल आहे याचे 2 भाग केलेत. हे पहा, म्हणजे आपल्याला सुई घालताना व्यवस्थित घालता येईल. सुईला मी दुहेरी धागा ओवून घेतला आहे, म्हणजे दुहेरी लोकर ओवून घेतली आहे. आणि मी आता ते साच्यामधून सुई आणि धागा घालून घेते. जो आपण मध्ये थोडासा गॅप तयार केला आहे तिथून सुई काढून घ्यायची आणि पुन्हा तिथूनच पुढच्या भागावर घालून घ्यायची. हे पहा, सुई काढली आणि तिथेच मी पुन्हा सुई घालते आहे. असं मी पूर्ण गोलाकारमध्ये फिरून येणार आहे. हे पहा, पूर्ण गोलाकारमध्ये आपण सुई आणि धागा घालून घ्यायचा. म्हणजे हे आपल्याला गोंडा बांधण्यासाठी धागा करतोय आपण. आता आपण नवीन ब्लेड घेतले, त्याच्या साहाय्याने आपण हे नवीन ब्लेडच्या साहाय्याने आपण हे व्यवस्थित गोंडा कापून घेऊया. त्याचबरोबर लक्ष ठेवायचं की आतला जो आपण गोंडा बांधण्यासाठी धागा हे केला आहे, सुई धागा, तो धागा कट नाही झाला पाहिजे. हे पहा, एक साईडचं माझं आता कट होत आलं आहे. हा धागा कट नाही झाला पाहिजे. असंच आपण व्यवस्थित साचा पकडायचा आणि दुसरी बाजूही कट करून घ्यायची.
आता आपण जो धागा आहे तो बांधून घेऊया घट्ट, जेणेकरून ते धागे निसटणार नाहीत. आता हा साचा आपण काढून घेऊया बाजूला. आणि पहा आपला गोंडा तयार आहे. तर याच्या भोवती जे धागे आहेत साईडचे ते कापून घेऊया. आणि आपण जो धागा सुई धाग्याने जो ओवून घेतला होता गोंडा बांधण्यासाठी तो कट नाही करायचा, कारण आपण हे गोंडे तोरणाला कशालाही वापर करू शकतो याचा. मला हे तोरणाला लावायचे म्हणून मी तो धागा कापत नाही आहे. आणि बघा किती छान झाला आहे आपला पॉम गोंडा. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे जरूर सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.